नमस्कार. चला आज तूर डाळ आणि मूग डाळचं मिक्स वरण बनवूया. त्यासाठी आपल्याला तूर डाळ घ्यायची अर्धी वाटी, मूग डाळ घ्यायची अर्धी वाटी. दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक टोमॅटो घ्यायचा पिकलेला, छान बारीक कट करून घ्यायचा आणि कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला हे शिजवायला ठेवून द्यायचं. त्याच्यामध्ये अर्धा चमच हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि हे कुकरला आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे आपली डाळ छान अशी शिजली जाते. तर फोडणीसाठी आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे. कांदा हा महत्त्वाची ट्रिक्स आहे. कांद्यामुळे आपलं वरण छान असं दाटसर येणार आहे. तर लक्षात ठेवा. तर एक पातेलं ठेवलं, पातेलीमध्ये तेल ओतलं एक पळी. त्याच्यासोबत सुरुवातीला जिरे मोहरी फ्राय करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला कांदा हा छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर लसूण चेचून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे. त्याचबरोबर हिरवी मिरची, कढीपत्ता छान असं भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपली जी शिजलेली डाळ आहे ती छान अशी आपल्याला घोटून घ्यायची आणि मिक्स करायची. आणि सर्वात शेवटी उकळी आल्यानंतर आपल्याला कोथिंबीर ॲड करायची. 5 मिनटं पुन्हा अजून उकळी येऊ द्या आणि सर्वात शेवटी तुम्हाला मी काढून दाखवते. खूप सुंदर असं वरण तयार झालेलं आहे. तर कांद्यामुळे दाटसर वरण आपलं येतं. त्यासाठी ही ट्रिक्स खूप छान, म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी आहे. तर फायनली लुक एवढा सुंदर आलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.